ओके. बिलकुल बिलकुल. सर मला सांगा, कसं म्हणजे पुणे का बरं? तुम्ही तर खूप सारे जागा फिरले, खूप सारी जागा भेटली असेल सेटल व्हायला. कोणतेही लोकेशन तुम्ही चूज करायचं वगैरे, लेह लडाख अँड ऑल दॅट, ट्रॅव्हल्ड एव्हरीथिंग. सो व्हाय पुणे? व्हाय स्पेसिफिकली पुणे? पुणे काय की मुंबई किंवा पुण्याच्या तुलनेमध्ये हां. पुणे अजूनही थोडंसं शांत आहे. हम्म. आणि त्यामुळे लाईफ ऑफ जर ॲक्टिव्हिटी बघितली हम्म. तर पुण्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं. पुण्यामध्ये जसं की मुंबईपेक्षा पुणे खूपच अजूनही म्हणून की शांत आहे. त्यामुळे पुणे प्रेफर करावं. ओके. असं काही होतं नाही की आधी पुण्यात राहत होते वगैरे? आधी कुठे राहायचे? 50 वर्ष येतोच आहे. आणि त्याच्या आधी बिफोर सर्व्हिस वगैरे, जन्म वगैरे? जन्म माझा पुण्यामध्ये होता. अच्छा, जन्म पुण्याचा. पण मी 1975 पासून पुण्याच्या बाहेर होतो. ओके. मोस्ट फेवरेट प्लेस जी असं वाटलं की नाही आता पोस्टिंग झाली इकडे, इकडनं जाणार नाही, पण नंतर मग जावं लागेल? तसं म्हटलं तर लेह लडाख छान होतं. अरे वा. ते सुंदरच आहे. हो, सुंदर. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हटलं तर नागपूर आहे. हा, नागपूर. मी तर नागपूरचं, मला तर आवडतं. नागपूर छानच आहे. हो. लेह लडाख स्पेसिफिकली का? सुंदर तर व्यतिरिक्त आणि एक लेहचं एक तर नैसर्गिक सौंदर्य आहे. हिमालयाच्या कुशीत आहे. आणि तो निसर्ग पूर्णपणे वेगळाच आहे. बरोबर. म्हणजे आपल्या इथे आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही, तो छान आहे. त्यामुळे लेह लडाख हे नक्कीच सगळ्यात माझं आवडतं असं ठिकाण होतं. आणि तुमचं हे लेह लडाख पोस्टिंग तुम्हाला भेटली होती की ऑप्शन भेटलं होतं की जाल किंवा राहाल, कसं काय स्टोरी काय होती लेह लडाखला पोचायची? काय आहे की आपली जी डिसिप्लिन सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन वगैरे फार कमी असतात. अच्छा. तुम्हाला नेमणूक केली जाते, त्याच्यानंतर तुम्ही तिथे जायचं बस. त्याला काही असं ऑप्शन वगैरे काय भानगड नसते. ओके. यू आर पोस्टेड इन गो देअर, दॅट्स ऑल. आणि कितवी पोस्टिंग होती ती तुमची? इथं काय जसं आठवडा अवघड आहे किती होते म्हणजे सारख्याच बदल्या होत राहतात आपल्याकडे. त्याच्यामुळे लेह लडाखमुळे असं सिनरी चूज केली होती का तुम्ही? एक पहाड नाही, कमीत कमी बिल्डिंग दिसायला पाहिजे. ते सगळीकडलीच ठिकाणं फार सुंदर होती. अच्छा. प्रत्येक पोस्टिंगमध्ये आमची सीन सिनरी इतकी छान होती. कधी समोर समुद्र होता, कधी समोर सगळं शासनाचं मंत्रालय होतं, अरे वा. कधी हिमालय होता, कधी आणखी कुठे म्हणजे असं सगळीकडे सीन सिनरीचा कधी काही प्रॉब्लेम नव्हता. तेव्हा पोल्युशन वगैरे तर काही नसेल? कमी होतं. खूप कमी. तेव्हा होते म्हणजे टुरिस्ट यायचे का? आता तर कसं होतं त्यावेळेला की जी एक झोजिला म्हणून खिंड आहे, ती झोजिला खिंड ही साधारणतः नोव्हेंबरपासून बंद होते. अच्छा. आणि ती जूनमध्ये उघडते. हां. हे जवळजवळ 8 ते 9 महिने हां. ती बाहेरच्या वाहनांना पूर्ण बंद असतात. ओके. त्यामुळे 8-9 महिने बाहेरच्या वाहनांनी एवढं प्रदूषण वगैरे करायचा काही प्रश्नच नाही. प्रदूषण फक्त 3 महिनेच असतं. अच्छा. बाकी गाड्या येतात आणि प्रदूषण करू शकतात. आणि ते का बंद असतं स्पेसिफिक काही रिझन त्याचं? त्याचं काय 200 फूट वगैरे मोठं असतं. बापरे. झोजिला खिंड जी आहे हां. त्याच्यामधून वाहनं जाऊच शकत नाहीत. अच्छा. आईस लेअरमध्ये. त्याच्यामुळे पूर्ण खिंड बंदच असते. अच्छा. रस्ता दिसतच नाही तुम्हाला. तर तुम्ही एकटे गेले होते तिकडे की सगळे फॅमिली? तुम्हाला नाही वाटत की फॅमिली इतकी पोस्टिंग झाल्यानंतर फॅमिली एका टायमानंतर फ्रस्ट्रेट होऊन जाते की अरे यार? आनंद आनंद होतो. किती आनंद आहे की काय विचारू नका. त्याच्यासारखा आनंद इकडे मिळणार नाही. अच्छा. लेह लडाख वॉज मोस्ट मेमोरेबल अँड देन नागपूर. सगळं ठिकाण सगळ्याच ठिकाणी चांगले. नाही, मी नागपूर तर मी तर थोडी लँडिंग करलंच. सगळी ठिकाणं चांगलीच होती. सगळे ठिकाणांमध्ये काही समस्या नसते. अच्छा. तुमचं बॅकग्राऊंड कसं झालं होतं? म्हणजे लोकांना माहिती आहे पण स्टील हाऊ डिड यू एंटर्ड UPSC और व्हॉट वॉज द स्टार्टिंग पॉईंट? मी माझी शाळा पूर्ण केल्यानंतर मी त्याच वेळेला निर्णय घेतला होता की आपण UPSCच्या परीक्षेला बसायचं. अच्छा. ॲज अ स्टुडंट कशी होते तुम्ही? मस्ती? मी सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये भरपूर भाग घ्यायचो. हां. मला माझे शिक्षक मला नेहमी रागवायचे की तू अभ्यास करतच नाही, तू सारख्या ॲक्टिव्हिटीज करतो. जी ॲक्टिव्हिटी दिसेल ते काय समजा भित्तीपत्र लिहायची असते तर लिहायची,
अच्छा. पुढे ब्लड डोनेशन कॅम्प करायचा. सोशल ऍक्टिव्हिटीला असतात. पुढे सैन्याचा एक फ्लॅग डे असतो. त्याच्यासाठी सगळ्यांना फ्लॅग डेच्या दिवशी फिरून सैन्याला देणगी पाठवायचं. काय देणगी देणार, कोणाकडनं काय असतं त्यावेळेला तशी ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील शाळेमध्ये त्या सर्व ऍक्टिव्हिटीजमध्ये, स्पोर्ट्समध्ये, भाषणांमध्ये, आणखी काय काय जे काही कार्यक्रम असतील त्या सगळ्यात भरपूर भाग घ्यायचे. मी मिलिटरी स्कूलमध्ये शिकलेलो आहे. तर तो माहिती आहे. आम्ही रक्षाबंधनला पूर्ण बॉर्डरसाठी ते सोल्जरसाठी राखी बनवण्यापासून संक्रांतसाठी पतंग सगळं बनवलेलं आहे. तर आय कॅन रिलेट टू दिस. बट त्यामुळे तिथून शाळेतून मग मी BA केलं. BA ला असताना जी काही माझ्यामध्ये मला असं वाटलं की आपल्याला ते काही कमी आहे, तर ती कमी जी असेल किंवा समजा भाषा येत नसेल, आपल्याला काही लिखाणामध्ये प्रॉब्लेम असेल, तर तो मी कायम त्याच्यावरती फोकस करून जास्तीत जास्त सुधारायचा प्रयत्न करायचो. अच्छा. मग इंग्रजी असेल, जर्मन असेल, रशियन असेल, ते मी त्याच वेळेला शिकलेलो होतो. आणि ड्युरिंग कॉलेज? कॉलेजला. अच्छा. आणि त्याच वेळेला त्याच्याबरोबर माझं पॉलिटिकल सायन्स मुख्य विषय होता, इकॉनॉमिक्स होतं. तर मी डबल ग्रॅज्युएट केलं. म्हणजे पॉलिटिकल सायन्समध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आणि जर्मनमध्ये पण मी BA विथ ऑनर्स ते पण पूर्ण केलं. हे सगळं सोशल ऍक्टिव्हिटीज करताना त्याच्यामध्ये त्या काय ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये. स्कूलमध्ये आता मी पण एक्स्ट्रा करिक्युलर मध्येच होतो आणि सोशल मध्येच होतो, पण माझी आई हॉस्टेलवर येऊन बदलून जायची मला. झालं तुमचं? सगळे प्रश्न होता. इनफॅक्ट ज्यावेळेला शाळा मी सोडली त्यावेळेला मला बेस्ट स्टुडंट म्हणून शिल्ड मिळालं. अरे वा. म्हणजे तसं काही हे काही प्रश्न नव्हता. मदर काय करायचे तुमच्या? तर माझी पूर्णपणे कामाकडे लक्ष देणे. अच्छा. आणि बाबा? म्हणजे वडील संस्कृतचे शिक्षक होते. ते संस्कृत पाठशाळा म्हणून त्याच्यामध्ये ते शिक्षक होते. ओके. यावरनं मी विचारेल, तुम्ही आता कॉलेजचं सांगा. मग पुढे? कॉलेजमध्ये असताना मी असंच माझ्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये भरपूर भाग घ्यायचो. कुठे डिबेटिंग कॉम्पिटिशन असेल, कुठे एसे कॉम्पिटिशन असेल, कुठे काय असेल. तर ज्यावेळेला मी BA पूर्ण करणार होतो, बरोबर, तर त्यावेळेला माझ्या एक डोक्यात विचार आला की आपल्याला जर पुढे अजून काही प्रगती करायची असेल तर आपण दिल्लीला जाऊ. अच्छा. तर दिल्लीला जावं तर आमच्या कुठे तिथे ओळखीचं किंवा नाते असं काहीच नव्हतं आणि तसं आर्थिक परिस्थिती पण नव्हती की तिथे जाऊन काही करता येईल. तर त्याच वेळेला एक असे सहज पेपर वाचत असताना मी महाराष्ट्राचा एक अग्रलेख वाचला. तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की JNU त्यावेळेला नुकतीच सुरू झालेली अशी संस्था होती, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. 1968 साली तशी स्थापन झालेली. तर तिथे या डाव्या विचारसरणीचा प्रभाव जास्त होता आणि त्या लोकांनी तिथे संप पुकारला होता. सगळे विद्यार्थी काही ना काहीतरी करण्यासाठी सगळे संपावरती होते. अच्छा. आणि तो संप तिथला बरेच दिवस चाललेला होता. त्यामुळे महाराष्ट्राने त्याच्यावरती अग्रलेख लिहिला होता की संप कसा योग्य नाही आहे वगैरे असं काही लिहिलेलं होतं. पण त्यात त्यांनी अजून असंही लिहिलं होतं की तिथे सगळ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते. तिथे प्रवेश मिळाला की सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या बरोबरच फेलोशिप मिळते आणि त्याचबरोबर तुम्हाला फी माफी पण मिळते. म्हणजे फी माफी पण मिळते आणखी फेलोशिपही मिळते आणि त्यांची हॉस्टेलची सोय होती. अच्छा. त्यामुळे म्हणलं हा सगळ्यात उत्तम उपाय आहे तिथून अभ्यास करायचा. म्हणून मी JNUच्या पुस्तकात माझ्याकडे पत्ता पण नव्हता, तर मी JNUच्या नावाने तिथल्या एक त्यांच्या व्हाईस चान्सलरच्या नावाने एक पत्र पाठवून दिलं किंवा मी असं वाचलं की तुमच्या इथे अशा अशा सोयी आहेत, तर मला ते JNUमध्ये प्रवेश मिळण्यासाठी कसं काय मिळायचं तुम्हाला कळवावं. त्यांचं मला उत्तर आलं की आमची प्रवेश परीक्षा असते, जशी UPSCची वगैरे असते, तशी आमची संबंध ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असते आणि त्या परीक्षेचं आम्ही जाहिरात काढतो. ती जाहिरात आली की तुम्ही त्या जाहिरातीप्रमाणे आमच्याकडे अर्ज करा आणि जर तुमची निवड झाली तर तुम्ही इथे जॉईन करू शकता. तुम्ही जरा परत लिहा, तुम्ही राहणार पुण्यात, तुम्ही दिल्लीमध्ये, तर तुमची जाहिरात तुम्ही तर कुठल्या वर्तमानपत्रात छापणार मला काय माहिती. आता माझ्या इथे जे पेपर आहेत त्या पेपरमध्ये तुमची जाहिरात येईलच की नाही मला माहिती नाही. बरोबर.
तुम्हीच तुमचं काय जे काही जाहिरात आहे त्याची एक प्रत जेव्हा केव्हा काढणार असाल तेव्हा मला पाठवा. अच्छा. तर त्याप्रमाणे त्यांनी मला पाठवून दिली. नशीब ते विसरले नाही होते. ते लगेच त्यांनी उत्तर दिलं. अच्छा. आता फक्त उत्तर आलं की आमच्या यशस्वी आता जाहिरात काढलेली आहे आणि ह्या जाहिरातीप्रमाणे आमची 5 जुलैला तिथे परीक्षा आहे. तर तुम्हाला हा फॉर्म भरा आणखी तर त्या परीक्षेला यायचं असेल तर आम्ही तुम्हाला जायचं भाडं देतो. म्हणजे हे युनिव्हर्सिटीकडनं होतं की ते प्रोफेसरकडनं? युनिव्हर्सिटी. अच्छा. रजिस्ट्रार तुम्हाला पत्र वाटतं. ओके. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जायचं आम्ही भाडं देऊ. ते परीक्षेला बसा आणि जे काय होईल ते परीक्षेमध्ये त्याप्रमाणे तुमची निवड झाली तर ठीक आहे नाही ठीक आहे. ओके. मग मी गेलो त्याप्रमाणे दिल्लीला. तिथे त्यांची काय अशी वेगवेगळी 7 स्कूल्स आहेत. अच्छा. स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, स्कूल ऑफ लँग्वेजेस वगैरे अशी वेगवेगळ्या प्रकारची स्कूल्स होती. तर मी तिथल्या 2 परीक्षांना बसलो. एक तर माझं पॉलिटिकल सायन्स होतं त्यामुळे म्हणलं की स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये आपण प्रयत्न करत होतो आणि दुसरं होतं स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज. तर तिथे आंतरराष्ट्रीय घडामोडी वगैरे याच्याबद्दल जास्ती फोकस असलेलं असं ते स्कूल आहे. अच्छा. प्रोफेसर पूर्वीचे मुंशी वगैरे जे होते त्यांनी 1957 सालापासून ते काम करत होतं. ओके. मी दोन्ही यांना बसलो आणि दोन्ही याच्यात माझी निवड झाली. स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पण झाली आणि स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये पण झाली. त्यामुळे मग माझ्यावरती प्रश्न पडला की आता आपण कुठल्या ह्याच्यात जॉईन करायचं आहे, पॉलिटिकल सायन्सला जॉईन करायचं का इंटरनॅशनल स्टडीजला जॉईन करायचं. ओके. तर मग मी विचार करत म्हणलं की आपण इंटरनॅशनल अफेअर्सला किंवा इंटरनॅशनल स्टडीजचं जे आहे तिकडे जॉईन करू. तुम्ही किती तास अभ्यास करायचे? दोन्ही एक्झाम क्लिअर करून टाकल्या म्हणजे नवल आहे. तसं काही किती तास वगैरे काही अभ्यास असेल तर आपण नेहमीचं करतो तसा अभ्यास करायचो. पण एक ॲव्हरेज ड्युरेशन आजकाल क्लासेस वगैरे वाले तर 9-9 तास वाचा, 10-10 तास वाचा. ते तसं काही पण माझं कॉलेज किंवा शाळेसाठी माझं पूर्ण दिवसाचं टाईमटेबल मी माझं तयार केलेलं असतं. अच्छा. की ह्या इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजेपर्यंत ह्या विषयाचा अभ्यास इतक्या विषयाचा अभ्यास करायचा वगैरे जे काय असेल तर तो अभ्यास मी दिवसभरामध्ये पूर्ण करायचो. ओके. त्याला काही असं मर्यादा नव्हती की आपण इतकेच तास करायचं आहे तितके तास करायचं आहे असं काही नाही. मग तिथे ती निवड झाल्या ते परीक्षा दिली तर ते रजिस्ट्रार मला म्हणले की ज्यांना सांगितलं माझी परीक्षा झाली म्हणून मला जायचं म्हणजे इथून पुणे ते दिल्ली त्यावेळेला 56 रुपये ट्रेनचं भाडं होतं. तर ते मला म्हणले की ठीक आहे तुम्हाला आम्ही त्याप्रमाणे 112 रुपये देतो जायचं आणि यायचे. तर म्हणलं नाही तुम्ही मला फक्त 56 रुपयेच द्या मला काही परत जायचं नाही आहे. अच्छा. 56 रुपये तुम्ही तुमच्याकडे ठेवून द्या परतीचं तिकीट मला नको. ओके. नाही म्हणजे असं काही केलं तर आमचा निकाल कधी लागेल तोपर्यंत तुला इथे काय म्हणजे त्याची ते काही काळजी नाही. तुम्ही जेव्हा केव्हा निकाल लागेल तोपर्यंत मी इथेच राहणार आणि जेव्हा निकाल लागेल तेव्हा माझं नाव त्यात नक्की असणार आहे मला खात्री आहे. मग तोपर्यंत स्टे वगैरेचं फायनान्स कसं मॅनेज केलं होतं? पण तिथे मी ते इथे प्रोफेसर बी कुलकर्णी म्हणून होते इकडचे होते ते? तिथे त्यांचा एक विद्यार्थी तिथे प्रोफेसर होता. अच्छा. प्रोफेसर तलगेरी म्हणून ते जर्मनचे तिथे प्रोफेसर होते. ओके. मग त्यांच्याकडे गेलो ते म्हणजे अजून दुसऱ्या एखादं त्यांनी एक नाव सांगितलं त्यांच्याकडे राहिलो. असं एक 15 दिवसमध्ये निघाला पण 15 दिवसांनी निकाल लागला आणि त्या निकालाप्रमाणे मला तिथे प्रवेश मिळाला. प्रवेश मिळाला म्हटलं तर हॉस्टेल पण हॉस्टेल पण त्यावेळेला नवीन सुरुवात झाली होती. गंगा नावाचं त्यांचं एक नवीनच इमारत बांधून चालली होणार होती अशी म्हणजे ठीक आहे ती गंगा इमारत झाली की आम्ही तुम्हाला देतो. लगेच ती झालीच ती. त्याप्रमाणे त्या गंगा हॉस्टेलमध्ये मला तिथे राहायची सोय वगैरे झाली. ते मेसची सोय होती, लायब्ररी उत्तम होती आणि एक त्यांनी फेलोशिप दिली होती. अच्छा. त्या फेलोशिपमध्ये तुमचं मेसचा काही तो खर्च असायचा तो सगळा त्यातून भागायचा. त्यामुळे असं काही अडचण मला पडली नाही. अच्छा. अशी मला भारत सरकारची दुसरी पण होती मेरिट स्कॉलरशिप म्हणून असते ती पण होती मला पण ती नको मला ही JNUची घेतली. अच्छा. म्हणून JNUची स्कॉलरशिप घेतली आणि त्याप्रमाणे तिथे अभ्यास करत होतो. अभ्यास करत असताना तिथे एक दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर यायचे. तर ते मला म्हणले की तू MAच्या दुसऱ्या वर्षाला असताना तुला जर UPSCला बसायचं असेल
तो एम एच्या दुसऱ्या वर्षालाच त्याला पैसे. म्हणलं इकडलाही अभ्यास करायचा तिकडलाही अभ्यास करायचा. बरोबर. म्हणलं जे ते काय नाही, त्याची काळजी करू नको, तू बैसच. ते चांगलं प्रोत्साहन दिलं. अच्छा. हां हां. प्रोफेसर पेलानी म्हणून होते. ओके. त्याला पॉलिटिकल थॉट म्हणून विषय असायचा, तो शिकवायचा ते. त्याप्रमाणे मग तिथे दिल्लीला DTC म्हणजे दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसेस असतात. मग त्या बसनी मी सकाळी UPSCची परीक्षा द्यायची. DTC मध्ये बसायचं, JNU मध्ये जायचं. JNU मध्ये आमची परीक्षा त्यावेळेला चाललेली असायची सायमल्टेनियसली. ते परीक्षा द्यायची. पण असं दोन्ही परीक्षा, लेखी परीक्षा माझ्या मी एकदमच दिल्या. एकदा UPSC, एकदा JNU. आणि मग असं नंतर इंटरव्ह्यू होता. तो इंटरव्ह्यू पण तोही माझा तसं काही विशेष आपल्याला अवघड काही वाटलं नाही. ठीक आहे, विचारायचं त्यांनी विचारलं, मी त्याप्रमाणे उत्तर वगैरे दिली. खूप युनिक क्वेश्चन विचारता ना इंटरव्ह्यू. हा म्हणजे आता त्यावेळेला जर एक युरो कम्युनिझम म्हणून जोरात होतं. बरोबर. तर युरो कम्युनिझम म्हणून काय म्हणून असं त्यावेळेला दिल्लीचे जे व्हाईस चान्सलर होते ते त्या UPSCच्या बोर्डावर होते. अच्छा. तर त्यांनी विचारलं, त्यांना समजावून सांगितलं की कम्युनिझम आणि युरो कम्युनिझम मध्ये काय फरक आहे. ओके. ते म्हणले नाही हे असं नाही, असं तसं नाही. तुम्ही काय सांगितलं होतं युरो कम्युनिझम आणि कम्युनिझमचा डिफरन्स सांगा. युरो कम्युनिझम म्हणजे काय असतं की जसं आता कम्युनिझम हा काय प्रकार आहे की त्यांचं एक प्रोलेटॅरिएट ऑफ म्हणजे डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटॅरिएट असे त्यांची कॉन्सेप्ट असते. म्हणजे ते काय म्हणतात की कुठलाही देश असो काही असो, सगळं जग तिथले सगळे कामगार हे एकच आहे. अच्छा. आणि त्याप्रमाणे सगळ्या कामगारांचं हित हे आपण बघायचं. ओके. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार. तर ते डिक्टेटरशिप मध्ये प्रोलेटॅरिएट असं त्यांची कॉन्सेप्ट असते. ओके. तर युरो कम्युनिझमवाले काय म्हणायचे की नाही, आमचा आम्ही इटली राहतो, आम्ही स्पेनमध्ये राहतो, आम्ही फ्रान्समध्ये राहतो, आम्ही याच्यात राहतो, आम्ही आधी आमच्या देशाचं हित बघणार. बरोबर. आणि आमच्या देशाचं जे हित असेल ते करून मग आम्ही बाकी मग कम्युनिझम नंतर बघू. अच्छा. सगळे जे इकडले कामगार आहेत ते जरी एक असले तरी आमच्या देशाचं हित कशात आहे त्याला आम्ही प्राधान्य देणार. आणि मग आम्ही कम्युनिझमचं सपोर्ट करणार. ओके. असा तो त्यातला फरक होता. आणि त्यांचं काय म्हणणं होतं? त्यामध्ये नाही हे असं नाही, तर माझ्याशी त्याच्यातच आर्ग्युमेंट करायला लागले. मग ते त्यावेळेचे जे चेअरमन होते UPSCचे बोर्डातले, ते म्हणजे राहू दे ते आता ते दुसरा प्रश्न विचारायला. असं म्हणजे युवर ऑफ की नाही हेच आहे ते मला माहिती होतं. त्यामध्ये जे स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज होतं तिथे सगळे मोठमोठे लोक आहेत, म्हणजे असे वेगवेगळ्या देशाचे अभ्यासक वगैरे येऊन त्यांची भाषणं नेहमी होत असायची. प्रोफेसर सोंधी म्हणून होते आपल्याकडे, खासदार होते. आणि त्या मोठमोठ्या लोकांची तिथे नेहमी आम्हाला लेक्चर्स भाषणं चाललेली असायची. पण माझ्या डोक्यामध्ये कल्पना स्वच्छ होती की याचा काय फरक आहे, काय आहे, काय नाही वगैरे. But as a professor, everyone has principles, their own principles, and the way they look at things are different. बरोबर. Who influenced you the most, or you never got influenced? चांगलं आहे. मला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये तिथे नंतर जज म्हणून झालेले प्रोफेसर होते आमचे, प्रोफेसर आनंद म्हणून, किंवा डॉक्टर मणी म्हणून, ते नाउरू म्हणून एक देश आहे, कधी वाचलं, छोटासा देश आहे. त्याचं त्यांनी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये त्याची बाजू घेऊन त्या नाउरूच्या बाजूने निर्णय दिला होता, निर्णय मिळवला होता. असे जसे इम्प्रेसिव्ह किंवा नॅशनल इकॉनॉमिक्स मधलं चांगले प्रोफेसर होते. त्याकडे एक प्रोफेसर GP देशपांडे म्हणून ते चायना स्टडीजचे विचार होते. ते असे सगळे अत्यंत प्रसिद्ध असेच लोक तिथे आम्हाला शिकवायला होते. त्यामुळे त्यांचा इन्फ्लुएन्स असणे पण त्यांच्याकडे शिकायला भरपूर मिळालं त्या त्या विषयामध्ये. डू यू थिंक की तशा लोकांमध्ये होते त्यामुळे आज तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचले? नक्कीच. कारण माझी आई बोलते 4 लोकांची चौकटी असते, त्यामधलं जर का तू 5वा आहे तर त्या 4 लोकांसारखाच तू. हे नक्कीच. कारण आता आम्ही ज्यावेळेला बसलो परीक्षेला त्यावेळेला आमच्याच स्कूलमधले असे बाजूचे सगळे म्हणून 55 मुलं त्यावेळेला IFS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस याच्यामध्ये निवड झालेली. ओके. त्याचे डॉक्टर जयशंकर म्हणजे जे महाराष्ट्र होते ते आमच्याबरोबर होते. सेम याच्याच बापरे. ते सगळे बोलणं होतं आता त्यांच्याशी दोस्ती असल्यामुळे
काय मोठे मोठे फ्रेंड्स आहे, मग माझा फ्रेंड आशुतोष आहे. तो काय मोठा नाही असं नाही. नाही तो मोठा आहे, बिलकुल मोठा आहे. मोठा 6 फुटाचा आहे तो, कसा इकडे मोठा आहे तो. असे सगळे टॉप रँकला गेलेले लोक ते नंतर मोठ्या मोठ्या जे त्यांचं पोटेन्शियल होतंच आणि त्यांनी त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ते दाखवून दिलं होतं आणि त्यानंतर पुढे मोठ्या मोठ्या पदावरती भारतातल्या विविध राज्यांमध्ये विविध ठिकाणी भारत सरकारमध्ये सगळीकडेच त्यांनी अतिशय प्रभावी असं काम केलंय आणि अजूनही काय काय आहेत त्यांचे चांगले मोठे मोठे. त्यामुळे तसं काही हे होती अडचण नव्हती. मला हेच होतं की मी ज्यांचा इंटरव्ह्यू करायला ते त्यांच्याशी बोलायला चाललो ते एकदम सिरियस टाईप ऑफ पर्सन, दो यू टर्न आउट टू बी अ नाईस पर्सन. स्ट्रिक्ट नाही आहे तेवढे जेवढे मला वाटत होते, पण तुम्ही स्ट्रिक्ट असाल आणि मला तेवढं सिरियस घ्यायला पाहिजे म्हणून मी दाढी वाढवून आलो होतो की नाही लहान नाही वाटायला पाहिजे की काही, नाही तर माझी दाढी छोटी असते. शिवाजी महाराज हो ते तर आहे, ते तर आहे. माझ्या ऑफिसमध्ये नॉर्मली तेच बोलायचं. मला सांगा, at a certain point of age, I got influenced with different type of friends. Someone was smoker, someone was drinker. Have you ever been into that phase? Never. माझे सगळे मित्र चांगले सरळ प्रोफेसर. एक माझा मित्र होता, परवाच त्याच्याशी बोलत होतो. तो व्हाईस चान्सलर होता. एवढे मोठे मोठे मित्र होता तो देखील एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचा संपादक होता. ते सगळे ते अतिशय आणि सगळे त्यांचं एकच कॉमन होतं, तुम्ही गरीब घराण्यातून आलेले. ओके. त्यावेळेला कसं आहे पैशाची जाणीव होती. ते पैसे कोणाकडेच नसायचे. अच्छा. कोणाकडेच पैसे नव्हते, पण सगळ्यांना अभ्यास करायची इच्छा होती, कष्ट करायची तयारी होती. जे काही असेल ते मला आठवतंय, परमार म्हणून एक गुजरातमधून मुलगा होता, त्याला इंग्रजी काहीच यायचं नाही. अच्छा. तिथे आल्यानंतर मला म्हणाले की मी ते इथे आता घाबरून गेलेलो आहे आणि इथून काय मला शक्य नाही अभ्यास करणं, मला काही कळतच नाही काय बोलतात काय चालू. म्हटलं घाबरू नकोस, तू जसं आहेस तसेच बाकीचे सगळे आहेत, तुला जी काही इंग्रजीची मदत लागेल ती मी करतो. ओके. ज्या काही नोट्स लागतील त्या मी देतो, पण तू इथून परत जाऊ नकोस. तू इथे राहा, अभ्यास पूर्ण कर. तुझं काय आता आल्याचं 2 वर्ष तुझी डिग्री घे, मग तुला पुढे जायचं असेल तर जा, नाही तर राहा त्यावेळेला. पण त्यामुळे त्यांनी ऐकलं, तिथे तो राहिला. नंतर तो बँक ऑफ बरोडामध्ये मोठ्या पदावरतीपर्यंत चांगला पोहोचला. आजही तो सारखं फोन करत राहतो की तुमच्यामुळे मी तिथे राहिलो, मला माझी बायको पण इथे मिळाली. माझं अच्छा, लव्ह मॅरेज झालं त्यांचं तिकडेच? तिकडेच त्याचं झालं सर वगैरे, पण तो तिथे राहिला. बघ म्हणजे असं एकमेकांना मदत करणारे विद्यार्थी होते. असे कोणी फालतूपणा करतील किंवा ते ड्रिंक्स देतोय, कोणी स्मोकिंग, त्याला काही प्रकार नाही. सगळ्यांना कष्टाची जाणीव होती, सगळ्यांना जाणीव होती की आपल्या वडिलांनी आपल्याला तिथे अभ्यास करायला पाठवलेला आहे आणि आपण अभ्यास केला तर पुढे जाऊ. आणि त्याप्रमाणे प्रामाणिकपणे सगळेजण कष्ट करत असतात आणि सगळ्यांचं त्यामुळे चांगलंच आहे. म्हणजे म्हणून जसं आमच्याच वर्गात किती जण IAS झाले असतील, IPS झाले असतील, त्याकडून कसं असतील काय काय कशात त्याला ज्याची निवड झाली. फ्रेंडली जय शंकर वेगळे सांगून जातो म्हणजे. बँक ऑफ बडोदावाल्यांवरनं मला आठवलं एक प्रश्न आहे. हॅव यू लाईक what was your marriage? It was love marriage or it was arranged marriage? Yeah, arranged marriage. And how did you bond with the partner? Because nowadays, na, of my age, people 25, 26 who are looking for a girl or for a groom to marry. त्यांचं असं आहे की they don't want to marry anymore. They feel like women want an independence की मला रात्री मस्तपैकी मला माझं करू द्या, काम करू द्या, आराम करू here and there. आणि मुलाचं असं आहे की नाही माझ्याकडनं एवढी जिम्मेदारी उचलली जात नाही, मी एकटं पाहिजे. व्हॉट वुड यू सजेस्ट? नाही, मी असं म्हणेन की उलट तुम्ही वेळच्या वेळेला योग्य वेळेला लग्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते, त्यांचा तर सल्ला होता की तुम्हाला एक वेळ नोकरी नाही मिळाली तरी हरकत नाही, नोकरी काय मिळते जाते काहीतरी होतं, पण तुम्ही ज्या वेळेला लग्नाचं वय त्यावेळेला तुम्ही लग्न करायला पाहिजे. आता लोक म्हणतात लग्नाचं वय सगळे नसतंच, कोणत्याही वर्षी लग्न करू शकतात, पण ते जरी म्हणजे
विनोद त्यातला सोडला तरी मला असं वाटतं की एक विशिष्ट तुमच्या दृष्टीने तुमच्या मुलांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे की तुम्ही तरुणपणीच योग्य वेळेला लग्न जर केलं तर जबाबदारी घ्यायची न घ्यायची हा प्रश्नच नाही. कारण माझ्याकडे तर माझ्या स्वतः जिल्ह्याची जबाबदारी होती. मी जेव्हा जॉईन केलं मी जॉईनच केलं आपलं 21व्या वर्षी. 21व्या वर्षी मी एका जिल्ह्याचा मुख्य होतो. त्यामुळे सगळे प्रश्न नव्हता की जबाबदारी घ्यायची का नाही घ्यायची वगैरे. आणि तुम्ही योग्य वेळेला लग्न करायला पाहिजे की ज्यामुळे तुमच्या चांगला तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट राहतो. त्यामुळे असं आहे की एक आपल्याकडे संभाजीनगरच्या जवळ वेरूळ म्हणून ज्या लेण्या आहेत तिथे गेलो आपण की पहिल्याच चित्रामध्ये एक चित्र आहे की कोरीव काम आहे. त्याच्यामध्ये एक माणूस दाखवला आहे. तो त्याच्या डोक्यावरती पाठी आहे, काहीतरी बरंच ओझं आहे आणि त्या ओझ्यामुळे असं दाखवलं आहे की तो कुठे कमरेत वाकलाय, कुठे खांद्यात उचलत नाहीये, कसा बसा तो उभा आहे. त्याच्या शेजारीच त्याचं एक दुसरं कोरीव काम आहे. त्या शिल्पामध्ये असं आहे की तो आणखीन त्याच्याबरोबर एक त्याची अजून पत्नी आहे. ते दोघं जण मिळून तेच वजन ते सहज उचलत आहेत. दोघे छान चाललेले आहेत, आनंदी आहेत. ते मला वाटतं की जे त्या कोरीव कामामध्ये त्यांनी हजारो वर्षापूर्वी दाखवलेलं असेल ते आजही खरं आहे की तुम्ही एकानेच जबाबदारी उचलणं किंवा जबाबदारीचं आपल्यावरचं कारण बोजा आहे असं वाटण्यापेक्षा जर तुम्ही नवरा बायकोनी दोघांनी मिळून प्रयत्न केले तर तुम्हाला कुठलाही बोजा वाटत नाही. आणि त्यामुळे उलट तुम्ही ती जबाबदारी पण आनंदाने पेलू शकता. आणि हे जे म्हणणं आहे की मला माझं स्वातंत्र्य पाहिजे, मला माझं अमुक, हे काय हे नुसते वरवरचे वाटणारे विचार आहेत. प्रत्यक्षात स्वातंत्र्य हे जे आहे ते कायमच रिलेटिव्ह असतं. रिलेटिव्ह असं कधी नसतं की मला ॲब्सोल्यूट फ्रीडम आहे, मी काय वाटेल ते करेन. मी काही कधी ॲब्सोल्यूट फ्रीडम असं काही नसतंच. तुम्ही तुम्हाला मनात आलं म्हणून काही करू शकत नाही. तुम्हाला कायम एका फ्रेमवर्कमध्ये काम करावंच लागतं. आणि ती जी फ्रेमवर्क असतं त्या फ्रेमवर्कमध्ये तुम्ही उलट जर दोघंजण असाल तर तुम्ही ते सक्षमपणे पूर्ण करू शकता, आनंदाने करू शकता. आणि त्याच्यामुळे वेळच्या वेळेला तुमच्या मुलांकडे लक्ष देऊ शकता, त्यांचं तुम्ही चांगल्यापैकी वाढ करू शकता. त्यांना मिळणारा जो तुम्हाला आनंद आहे तुम्हाला आयुष्यभर मिळत राहतो. त्यामुळे मी तर सजेस्ट करेन की तरुण मुलांनी या भ्रामक त्यांच्या विचारातून बाहेर यावं. जे त्यांच्या शरीर धर्माप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे वेळच्या वेळेला लग्न करावं. कारण तुम्ही लग्न नाही केलं तरी तुम्ही काहीतरी भानगडी करतच राहा. त्याच्यापेक्षा लग्न करा आणखी सामाजिक मान्यता असलेल्या रस्त्यावरून आनंदाने जात. आणि त्यामुळे तुमच्यावरती भानगडी होत नाहीत, इतर मानसिक त्रासही होत नाहीत. सगळेच तुमचे प्रश्न पूर्णपणे संपून जातात. आणि जसं मी म्हणलो तसं मी लडाखला गेलो. लडाखला मी होतो, माझ्या पत्नी होती, माझा मुलगा होता. आम्ही तिघेजण आनंदाने गेलो. तिघांनाही खूप आनंद मिळाला. तिघांनी तिथला निसर्ग खूप एन्जॉय केला. मिसेसनी तर नाते लडाखशी म्हणून अतिशय उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे. ते राजहंस प्रकाशनने ते प्रसिद्ध केलेलं आहे. अतिशय पॉप्युलर आहे. असं सगळ्यांना तो आनंद मिळत राहतो. त्यामुळे या जबाबदाऱ्या तुमच्यावरती नैसर्गिक आलेल्या आहेत त्यापासून तुम्ही पळू नका. तो पळपुटे आहे. तुम्ही आहेत ती जबाबदारी ठीक आहे, जबाबदारी तर जबाबदारी आहे, पण सगळ्यांनी मिळून पेलायची आणि ती पार पाडायची. त्याला सक्षमपणे तोंड देऊ शकता. तुमचं लग्न कोणत्या एजमध्ये झालं होतं? मी 25व्या वर्षी केलं असेल. ओके. आणि काय कसं म्हणजे आलं कुटुंबात कसं? आणि माझे वडील मी म्हणत तसं संस्कृतचे शिक्षक होते. माझ्या मिसेसची बहीण ती वडिलांकडे शिकायला असायची. त्यामुळे त्यांना मी माहिती होतो. त्यामुळे त्यांनी प्रपोजल माझ्याकडे पाठवलं की बुवा याच्याशी माझी बहीण आहे तर तुम्ही विचार करा. ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. काही होतं डोक्यामध्ये की मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे? मला विचारच करायला वेळ असायचा. काम एवढं असायचं की त्या कामामध्ये प्रपोजल आलेलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बट यू ॲज अ कपल डोंट लुक लाईक अरेंज मॅरेज वाला कपल. लव्ह मॅरेज वालाच वाटतं एकदम प्रॉपर. असं आहे की आपण आपल्या एकमेकांच्या समजुतीने तयार करायचं असतं.
असे जे सोकॉल्ड लव्ह मॅरेज म्हणून जे असतात ते मी त्याला म्हणेन की ते लव्ह करणं आणि इन्फॅच्युएशन असते. एक्झॅक्टली हा प्रकार. आणि त्यामुळे ते इन्फॅच्युएशन संपलं की तुमचं लव्ह नसतंच आणि मग ते ब्रेकडाऊन होतं. त्याच्यापेक्षा तुम्ही जे काही लग्न आहे तुम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आनंदाने राहा, प्रेमाने राहा. आपोआपच तुम्हाला कधी कंटाळा येत नाही, कधी भानगडी होत नाही, कधी कोणाला सोडायची घालायची वेळ येत नाही. एक्स्ट्रा मॅरिटल एक्स्ट्रा मॅरिटल लिगल झालं. व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? काय एक्स्ट्रा मॅरिटल आजकाल म्हणजे इट इज ओपन, लोकांना लिगली ओपन आहे ते. तर व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट इट? अत्यंत वेगळे. त्यामुळे तुम्हाला शारीरिक, मानसिक अत्यंत खेद होतो. नुसतंच नाही, तुम्ही तुमच्या पार्टनरशी जे काही मी म्हणेन की इन्फिडेलिटी किंवा जे काही तुमच्या गैरवागणूक केलेली आहे त्यामुळे मनस्ताप वाढतो आणि त्याचा परिणाम हा तुमचं काही मॅरेज असेल ते कोलॅप्स होण्यामध्येच होतो. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे की तुमची पत्नी असो किंवा पती असो, तुम्हाला आवडत असो किंवा नसो, त्याला सोडून तुम्ही जर दुसऱ्या कोणाकडे जर गेलात, विष खाल्लं किंवा शेट खाल्लं तुमच्या शब्दामध्ये, बरोबर, तर तुम्हाला परत पश्चात्तापच करावा लागेल. त्यापेक्षा तुम्ही तुमचा जो नवरा आहे, तुमची जी बायको आहे, त्यांच्याबरोबर आनंदाने का नाही राहत? तुम्ही कुठेतरी दुसरीकडे जाणार, आणखी शेट खाणार आणि मग लोक तुम्हाला शिवाय देणार किंवा मारणार किंवा भानगडी करणार. त्याच्यापेक्षा तुमचं तुम्ही लग्न करा, त्या लग्नामध्ये जे काही तुमची पत्नी पती असेल त्यामुळे तुम्ही समजून आनंदाने राहा. त्यातून तुम्हाला नक्कीच पूर्ण तुमचं जबाबदारी पार पडता येईल आणि कधीही त्रास होणार नाही. तुम्हाला असं वाटतं की हे एक्स्ट्रा मॅरिटल किंवा जे पण म्हणू शकतो आपण त्याला दुसरं एक टर्म दिली तरी, तुम्हाला असं वाटतं की क्राईम रेट त्याच्यामुळे वाढले? द लाईक you can see murder of a husband, murder of a wife. Do you think crime rate is rising just because of that? क्राईम रेट वाढायची कारणं वेगळी आहेत. ती कसं आहे की एका शास्त्रीय अभ्यास जो केलेला आहे त्याच्याप्रमाणे अगदी आपल्या विद्यार्थी ज्ञानेश्वर महाराजांनी समजून ठेवलेलं आहे. काय होतं की क्राईम किंवा गुन्हा हा पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये होतो आणि मग तो तुमच्या अवयवांमधून व्यक्त होतो. ओके. हे कसं आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये आधी ठरवता की मी काहीतरी भानगड करणार आहे, काहीतरी गैरवागणार आहे, काहीतरी गैरकायदेशीर करणार आहे आणि मग ते त्याप्रमाणे तुमचे हात पाय त्याप्रमाणे वागायला लागतात. त्यामुळे आपल्याला जरूर कशाची असेल तर तुमचा जो मानसिक नियंत्रण आहे त्याच्यावरती जास्ती काम करायला लागेल. म्हणजे कसं आहे की तुम्ही तुमचा मनावरती विश्वास ठेवून किंवा खंबीरपणा दाखवून तुम्ही जर आपल्या मनाला योग्य वेळेला नियंत्रण ठेवलं तर गुन्हा घडत नाही. तुम्ही तुमच्या मनाला जर असं स्वैरपणा दिला नाही, काही ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं होतं की मानसिक, शारीरिक कुठल्याही प्रकारचा अपराध माझ्याकडनं होऊ नये. जे अपराध जो होतो तो पहिल्यांदा मानसिक असतो आणि मग तो शारीरिक होतो. बरोबर. त्यामुळे पहिल्यांदा तुमच्या मनावरती तुम्ही नियंत्रण, आणि हे जे मनावरती नियंत्रण आणायचं आहे याला म्हणतात संस्कार. आज झालंय काय की संस्कार हीनता वाढलेली आहे आणि त्यामुळे गुन्हे वाढलेले आहेत. गुन्हे वाढायचं कारण हे बाकीचं काय आहे ते म्हणजे ठीक आहे, ती वरवरची कारण. खरं मुख्य कारण जे आहे ते तुमच्या वरचं तुमचं जे, कारण काय आहे की शेवटी कायदा काय बघतो त्याच्याप्रमाणे तुम्ही कदाचित सापडाल, कदाचित सापडणार नाही. कदाचित एखाद्या न्यायालयाकडे गेला तर न्यायालय तुम्हाला कदाचित त्या गोष्टीतून निर्दोष म्हणून सोडून येईल. म्हणून तुम्ही गुन्हा केला नाही का? नाही, गुन्हा केलेलाच असतो, फक्त तुम्हाला तो साबित झालेला नसतो. पण हा जो गुन्हा आहे हा तुम्ही तुमच्या मनाने केलेला असतो. त्यामुळे आपल्याकडे असं आहे की गीतेमध्ये असं म्हटले की तुमचं मन हे तुम्हाला साक्षी, जे तुमच्या कृत्याचे जे अनेक साक्षीदार जे म्हटलेले आहेत की त्याच्यामध्ये सूर्य आहे, त्याच्यामध्ये चंद्र आहे, त्याच्यामध्ये बाकी सगळे निसर्गातलं आहे. तर त्याचबरोबर
तुमचं मन हे तुमचं साक्षी आहे. त्यामुळे त्याला तुम्ही फसवू शकत नाही. मी काय केलं हे मला माहिती असतं. बरोबर. आणि त्यामुळे मला ते सतत असं ते पिछाडत राहील की तू गुन्हा केलायस, तू अपराध केलायस, तू चुकीचं वागलायस. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे वाईट वाटत राहील किंवा तुम्ही त्याच्यामुळे कोलॅप्स व्हाल. आणि ते कोलॅप्स होणं म्हणजे मग त्याला आपण फक्त म्हणतो मग कोणी काय आत्महत्या करतो, कोणी अजून काय खून करतो, कोणी काय करेल हे पुढचं नंतर वेगळं आहे. पण मुख्य तुमच्या मनावरचं नियंत्रण तुम्ही वाढवण्यासाठी म्हणून आपल्याकडे जे म्हणतात की तुम्ही सात्विक पुस्तकं वाचा, सात्विक विचार करा, सात्विक लोकांच्या संगतीत राहा. त्याचं कारण ते आहे की ज्याच्यामुळे तुमचं मनोधैर्य हे कायमच योग्य आणि चांगल्या मार्गावर आहे. एखादं पुस्तक जर का सजेस्ट केलं मला, सात्विक पुस्तक कोणतं, सात्विक किंवा कोणतंही, मी हे सजेस्ट करेन की आपल्याकडलं रामायण हे सर्वोत्तम पुस्तक की त्याला व्हिज्युअल फॉर्मॅट मध्ये पाहिलं तरी? नाही, व्हिज्युअल फॉर्मॅट मध्ये येणारच नाही. जे वाल्मिकींनी लिहिलेलं आहे तसं व्हिज्युअल मध्ये तुम्ही किती आणायचा प्रयत्न करा, ते काय लोक वाटेल ते करतात. परवाच मला एकदम सांगत होता कोणतरी एक आशुतोष राणा बॉलिवूडमधलं काम करणार, त्यांनी काहीतरी ए राम को ओ राम काहीतरी असं एक नाटक काढलं. ओके. आणि त्यामुळे बरेच पॉप्युलर आहे. ओराम नाटक जे काय त्याचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय दाखवलंय तर रावण हा कसा चांगला होता, रावणाने किती अभ्यास केला होता, रावणाचे विचार कसे योग्य होते वगैरे. शेवटी आलेल्या नाटकाच्या प्रेक्षकांमधूनच लोक म्हणायला लागतात की रावणाचा विजय असो, रावणाचा विजय असो, असं काहीतरी ते नाटक आहे. आणि त्यांनी त्याच्या दृष्टीने त्याला खूप रंगवायचा, चांगल्या प्रकारे दाखवायचा वगैरे प्रयत्न केला, पण ते योग्य नाही. म्हणून म्हणलं की तुम्ही वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण वाचा, तुम्ही व्यास ऋषींनी लिहिलेलं भागवत वाचायचा प्रयत्न करा, तुम्ही आपल्याकडे असलेलं पंचतंत्र वाचा, आपल्याकडे असलेलं नीतिशतक वाचा. ही पुस्तकं तुमच्या संपूर्ण आयुष्यभर तुमचा एक ज्याला आपण दीपस्तंभ म्हणतो तशी पुस्तकं आहेत. त्यातले जे विचार आहेत त्याला ते खरोखर कालातीत आहेत. म्हणजे त्यांना किती वर्ष झाली हे आपण सांगणं सुद्धा अवघड आहे. आता वाल्मिकींनी रामायण कोणत्या वर्षी लिहिलं असेल, बरोबर. त्या काहींचं म्हणणं आहे की ते कृष्णाच्या आधीच असल्यामुळे त्याच्याही आधी त्यांनी लिहिलेलं आहे. कृष्णच आपण म्हणतो मी समजतो तरी देखील आज पासून विचार केला तर 7,500 वर्षापूर्वी कृष्ण. बरोबर. काहींच्या म्हणण्याप्रमाणे रामायण हे 24,000 वर्षापूर्वी झालेलं. तर रामायण नक्की कधी त्यांनी लिहिलं काय माहिती नाही, किंवा भागवत देखील कधी नेमकं लिहिलं गेलं असेल ते आठवत नाही, ते आपल्याला सांगता येणार नाही. पण त्यातले जे विचार आहेत ते आजही तितकेच जिवंत आहेत. त्यामुळे तुम्ही रामायण वाचा, मुद्दाम वाचा, काही अवघड नाही. इतकं किंवा रामायणातली भाषा इतकी सोपी आहे, इतकी सोपी आहे की याची आपण कल्पना करू शकत नाही. आपल्याला असं वाटतं की रामायण खूप अवघड आहे, तर कुणीच नाही. जर तुम्ही वाचायला सुरुवात करा, मला नक्कीच आवडेल. आणि त्यामुळेच हे जे ग्रंथ आहेत ते नुसते महाराष्ट्रापर्यंत किंवा भारतापर्यंत मर्यादित नाही आहेत. त्यांनी संबंध जग जिंकलेलं आहे. हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ तुम्ही कुठल्याही जगाच्या देशात, कुठल्याही जगातल्या कुठल्याही भागात जा, तिथले लोक तुम्हाला त्याच्या प्रेमात पडलेले सापडतात. बरोबर. त्याचं कारण हेच आहे. आजकाल मी बघतो रामायण आणि महाभारतचा आपले जे यंगर जनरेशन आहे त्यांना जेवढं नाही माहिती तेवढं ते जे फॉरेनर्स येत आहे इस्कॉन वगैरे त्यांना तर खूपच माहिती आहे. त्यांना खूप काही माहिती आहे. कारण त्याचा अभ्यास ते मनपूर्वक करतात. आणि त्याचं कारण आहे ते तिथले जे त्यांची सोकळ पुस्तकं असतात ती इतकी वरवरची आहेत की त्यामुळे तुम्हाला फक्त फ्रस्ट्रेशनच येतं. आणि ह्याच्यावरून हे वाचलं की तुम्ही कायम योग्यच मार्गावर राहणार. गीता, भगवद्गीतेचा तुम्ही जितका अभ्यास कराल थोडा कमी. बरोबर. तो कोणी म्हणतो की त्याच्यात भक्तियोग आहे, कोणी म्हणतो त्याच्यामध्ये कर्मयोग आहे, कोणी म्हणतो त्याच्यामध्ये संज्ञा, काही म्हणजे असं प्रत्येकाला जसं समजतं त्याप्रमाणे तो दाखवायचा प्रयत्न करतो. बरोबर. परंतु ती जी पुस्तकं आहेत ती तुमची खरोखर दीपस्तंभ आहेत. तुम्ही त्याचा रोज जरी अभ्यास केलात तरी तो कमी आहे. आणि तुम्हाला त्याच्यात कधीही वाईट वाटणार नाही, कधीही तुम्ही डिप्रेस होणार नाही. त्या रामावरती आलेले जे एक एक प्रसंग आहेत ते साधारणतः माहिती असतात, पण त्याचं जे वाल्मिकींनी केलेलं वर्णन आहे ते वाचल्यानंतर असं वाटतं की
काय या माणसावरती दुःखाचे डोंगर कोसळले असतील. एखादी कोणती स्टोरी जी व्हिज्युअल मध्ये कधी दिसली नाही पण लोकांना माहिती पाहिजे, जी सिरियल मध्ये कधी टाकली नाही. बरोबर. नाही, आता साधी गोष्ट आहे की राम लंकेला पोचतो आणि तिथे त्यांचं युद्ध होतं. त्याला फक्त माहिती असतं की रावणाचं युद्ध झालं. हो. परंतु त्याच्यामध्ये हा जो रावणाचा मुलगा आहे इंद्रजित वगैरे, तर ह्यांनी 2 वेळा त्याला मारण्यापूर्वी राम आणि लक्ष्मण दोघांनाही पूर्णपणे बेशुद्ध केलेलं होतं. आणि त्यावेळेला लक्ष्मण सुद्धा रामाला म्हणतो, अरे काय हे आपण एवढे म्हणतो की धर्माचे अमुक तमुक आणखी दुसरं धार्मिक प्रमाणे वागून देखील आज हा सहज इंद्रजित आपल्याला पराभव करतोय, आपल्याला बेशुद्ध करतोय, हे काय खरं नाही असं नाही वगैरे. हे जे प्रकार आहेत, ते ज्या प्रकारे सामान्य माणसावरती सुद्धा संकट येतात, पण त्या संकटातून देखील तुम्हाला पुढे जायचं आहे आणि त्याच्यावरती मात करायची, हे जे धाडस आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी फेल्युअर्स असतात. त्याला कधी यश मिळतं, कधी अपयश येतं, पण अपयश आलं म्हणून तुम्ही तिथे खचून जायचं नाही. त्याच्यावरती मात करून तुम्ही पुढे जायचं. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याकडे आपण बघतो की जे पूर्वीचे लोक ते हे रामायण भागवत वगैरे नेहमी त्यांच्याकडे वाचनात असायचे. आणि त्यामुळे अगदी काही दुःख जसे काही कोणाचे मृत्यू झाला काही झालं तरी हे लोक म्हणायचे की ईश्वर इच्छा. ठीक आहे, काय देवाच्या मनात होतं तसं झालं. पण म्हणजे काय की ते त्या जे काही दुःख असेल ते पचवायची ताकद त्यांना त्याच्यामुळे मिळायची आणि त्याच्यातून ते पुढे जात होते. असं कोणी नव्हतं की आता मी दुःखी झालो म्हणून तर संपलं, तर माझा अमुक मेला, माझं अमुक अपयश झालं म्हणून मी आता आत्महत्या, कधीही नाही. त्याच्यावरती सुद्धा आपण मात करायची आणि पुढे जात राहायचं. माझे सगळे प्रकार ते त्यांनी ज्याला आपण आता आजकालच्या भाषेमध्ये म्हणायचं तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो. त्या इमोशनल इंटेलिजन्सची अनेक उदाहरणं तुम्हाला अशी वारंवार त्यांना दाखवली की तरी देखील तुम्ही कसं पुढे जा आणि आयुष्यात यशस्वी व्हा. त्यामुळे मी अत्यंत सगळ्यांना कळकळीची विनंती करेन की तुम्ही पुन्हा पुन्हा रामायण वाचा. आणि ज्यांनी ऐकलं माझा उपदेश किंवा सजेशन ते अतिशय आनंदी झाले. परवाच एक मुलगा होता, तो एक मोठा माणूस जातो, तो चांगला ट्रेनर वगैरे आहे. तो तिकडे दीडला असतो. अच्छा. तर तो मला म्हणला की सगळ्या लोकांना शिकवतो, म्हणलं की अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना शिकवतो, वेगवेगळ्या कंपन्यांना त्याच्या टॉप एक्झिक्युटिव्हजना वगैरे शिकवतो. आणि हे असे जसं तर तो विचारला तसेच त्याचे प्रश्न होते की या सगळ्या गोष्टींबद्दल. आणि तो म्हणला की ते अतिशय डिप्रेस्ड आहेत आणि त्यांना नेहमीच वाईट वाटतं असं तसं. बरोबर. म्हणून तू स्वतः आधी भागवत वाच. त्याने ऐकलं आणि ते भागवत वाचल्यानंतर तो पूर्ण बदलूनच गेला. आणि काय की मी जे काही शिकवतो ते अगदीच रंधळ आहे. आता मी पण त्यांना हेच सांगतो की तुम्ही भागवत वाचा. तुमचं सगळं काय जे काही डिप्रेशन आहे ते केव्हाच निघून जाईल. इतकी आपल्या ह्या ग्रंथांमध्ये ताकद आहे. फक्त आपण त्याच्यापासून दूर चाललो, त्याचा अभ्यास करत नाही. सर 1 मिनिट हो रहा है, एक बार पॉज करो और चेक करो.